तुमच्या आई वडिलांना घरातून हाकलून दिलंय, वृद्ध आई वडिलांची काळजी घेत नाहीये, तर आता सावध व्हा. कारण सरकारने मोठा निर्णय घेतलाय, ज्याच्यामुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात. सरकारने नेमके काय निर्णय घेतलेला आहे, चला अगदी सोप्या भाषेत आपण समजून घेऊया. राज्यात अनेक वृद्ध आई वडील आणि ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या मुलांकडून दुर्लक्ष, मानसिक छळ आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी सातत्याने वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा निर्णय घेतलाय. आता ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या तक्रारी किंवा चरितार्थ भत्त्याच्या अर्जावर कमाल 90 दिवसात निर्णय देणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. यासाठी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना कडक मार्गदर्शन सूचना देण्यात आलेल्या आहेत. आता अर्ज दिल्यानंतर तो त्याच दिवशी नोंदवला जाईल आणि पावती दिली जाणार आहे. सुनावणी विनाकारण पुढे ढकलता येणार नाहीये. सुरुवातीला शक्य असेल तर समुपदेशन करून कुटुंबात समेट घडवण्याचा प्रयत्न केला जाईल. जर न्यायाधिकरणाने वृद्ध आई वडिलांच्या चरितार्थासाठी मुलांना पैसे देण्याचा आदेश दिलाय, तर त्या पैशांची वसुलीही प्रशासन आणि आवश्यक असल्यास पोलिसांच्या मदतीने केली जाणार आहे. प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष सुरू करण्यात येणार असून प्रलंबित अर्जावर दर महिन्याला आढावा घेतला जाणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट इशारा दिलेला आहे की ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज विनाकारण प्रलंबित ठेवणाऱ्या किंवा कामात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंग आणि दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. म्हणजेच आता वृद्ध आई वडिलांना न्याय मिळवण्यासाठी वर्षानुवर्ष सरकारी कार्यालयांचे उंबरठे जावे लागणार नाही. सरकारने 90 दिवसांची स्पष्ट मर्यादा ठरवलेली आहे. त्यामुळे हा निर्णय घेतल्यानंतर आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं कौतुक होत आहे.